आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांची दैनंदिन रुटीन आहे किंवा लाईफ आहे ही चेंज झालेली आहे. लाईफस्टाईलसुद्धा मोठ्या प्रमाणात चेंज झालेली आहे आणि यातच सर्वात महत्त्वाचं असतं की आपण आपली निगाही कशा पद्धतीने राखू शकतो. खानपान बदललेलं आहे, लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. पण यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आजची जर आपण सिच्युएशन बघितली तर डिझीज जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कुठलाही रोग जर आपल्याला झाला तर कुठलाही डिझीज आपल्याला झाला तर सर्वात आधी मोठ्या प्रमाणात टेन्शन येतं आपल्याला. आणि कुठलाही रोग फक्त पेशंटपुरती मर्यादित नसतो, एकंदरीतच त्यामध्ये पूर्ण फॅमिलीसुद्धा इन्व्हॉल्व होतो. आणि जर आपण लंग कॅन्सरचा विचार केला तर कॅन्सर म्हटलं की एक भीतीचं वातावरण जे आहे ते पेशंटमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये सुद्धा तयार होतं. पण कुठलाही रोग किंवा कुठलंही डिझीज असं नाही की त्याचं आजच्या म्हणजे आपण 21st सेंचुरीमध्ये जगत आहे त्यामध्ये कुठल्याही डिझीजचं निदान नाही. आणि यासोबतच लंग कॅन्सरचा जर आपण विचार केला तर त्याचं सुद्धा निदान आज मोठ्या प्रमाणात होत आहे. एकंदरीतच लंग कॅन्सर झाल्यानंतर काय आपल्याला उपाययोजना करायची आहे किंवा एकंदरीतच मेंटली स्टेबल कसं राहायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला खानपान करायचं आहे, याबद्दलची सविस्तर चर्चा करण्यासाठी आज UCN विशेष या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अमोल डोंगरे यांना. नमस्कार सर. नमस्कार. खूप नाव आम्ही ऐकलेलं आहे तुमचं. सिनियर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आज तुमची नागपूरमध्ये ओळख आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. नक्कीच. माझा पहिला प्रश्न असा आहे की जसं मी नुकतंच म्हटलं की लंग कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा मेंटली जो पेशंट आहे तो टोटली अनस्टेबल होऊन जातं. तर काय निगा आपण राखली पाहिजे किंवा कशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण लंग कॅन्सर झाल्यानंतर करू शकतो? हे बघा, जसं की तुम्ही म्हटलं की एकदा लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कर्करोग ज्याला आपण म्हणतो, आता हा खूप कॉमन कॅन्सर आहे आपल्या भारतात. हो. कारणे पण खूप आहे त्याचे. सिगरेट, बिडी, तंबाखू, आता यंगस्टर्समध्ये वेपिंग, येस, फॅशन ड्रग्स, कुठेतरी फॅशन. झालेलं आहे. तर यामुळे याचं जे इन्सिडन्स आम्ही म्हणतो त्याचं प्रमाण वाढलं आहे लंग कॅन्सरचं. आणि डेफिनेटली जोपर्यंत ते लोक जे घेत आहेत, हे व्यसन करतायत तंबाखाचं, सिगरेट, बिडी, तोपर्यंत त्यांना काही नाही वाटतं. पण ज्या दिवशी त्यांना हे माहिती झालेलं की नाही, त्यांना कर्करोग झाला आहे, फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे, कॅन्सर झाला आहे, लंग कॅन्सर, मग त्यांच्या जणू काही पायाखालची जमीन सरकते असं म्हणतात. हो. कारण कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्दच एवढा काय म्हणतो तुम्ही, पूर्ण घाबरवून टाकतो. हो. आणि फक्त पेशंटलाच नाही पण त्यांच्या फॅमिलीला, कारण त्याचा सर्वात जास्त प्रभाव जो पडतो तो फॅमिलीवर पडतो. पेशंटला तर पडतो पण फॅमिलीला पण पडतो. पण आता जे काही आपण जेवढं आपण ॲडव्हान्स झालं आहे आपलं, ॲडव्हान्समध्ये ट्रीटमेंटच नाही पण डायग्नोसिस, ट्रीटमेंट यात आपण एवढं ॲडव्हान्समेंट केलं आहे की आता आपण कॅन्सरला बरं करू शकतो. बरं. फक्त एकच आहे की आपल्याला त्याचे लक्षणं आधी ओळखायला हवं. बरं. आणि जेवढा आधी आपण ते स्टेज ओळखू तेवढ्या लवकर तो कॅन्सर बरा होईल. पण आपण इंडियाचा जर विचार केला, आपल्या भारताचा, तर लोकांमध्ये मिथ आहे की लंग कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे ती सर्वात महागडी आहे आपल्या इंडियामध्ये. तर हे खरंच कितपत तुम्हाला वाटतं की हे बरोबर आहे? खूप छान प्रश्न विचारला आहे तुम्ही की लंग कॅन्सरची ट्रीटमेंट खूप महागडी आहे. असं नसतं. बघा, कॅन्सरची ट्रीटमेंट महागडी होती, पण आता ते बऱ्यापैकी जे गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत, जे आपल्या सरकारतर्फे जे आल्या आहे, आयुष्यमान भारत, आणि त्यामुळे ते ट्रीटमेंट स्वस्त झाली आहे. आणि त्यातल्या त्यात जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण जे ॲडव्हान्समेंट करतो आहे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये जे झालं आहे, जसं पूर्वी आम्ही किमोथेरपी द्यायचो. हो. किमोथेरपी म्हणजे सलाईनद्वारे औषध, ते संपूर्ण शरीरात ॲक्ट करत होते. बरं. मग आम्ही त्याच्या पुढे गेलो आणि आम्ही टार्गेट थेरपी केली. टार्गेट थेरपी म्हणजे जणू काही ज्यामुळे कॅन्सर झाला आहे, जसं कॅन्सर बरेचसे पाथवे असतात आमचे कॅन्सरचे, तर त्या पर्टिक्युलर एक पाथवेला टार्गेट करतो आम्ही त्या ड्रगनी, त्या औषधाने. त्याला आम्ही टार्गेट थेरपी म्हणतो. डेफिनेटली जेव्हा आपण एवढं ॲडव्हान्स ट्रीटमेंट करतो थोडी किंमत वाढते. आणि आता आली आहे इम्युनोथेरपी कॅन्सरमध्ये. कारण लंग कॅन्सर एक असा रोग आहे ज्याच्यात खूप सारे ॲडव्हान्समेंट होत आहेत. कारण जेव्हा पण आम्ही कुठली नवीन ड्रग आणतो ती सर्वात आधी लंग कॅन्सरमध्येच होतं. कारण लंग कॅन्सरमध्ये बरेचसे म्युटेशन्स होतात, जे थोडं केमिकल हे मी म्हणतोय की बरेचसे म्युटेशन्स असतात आणि त्याच्यावर खूपसे असे औषधं आता दर म्हणजे महिन्या 2 महिन्याला एक नवीन ड्रग येतं. तर म्हणून काय झालं ना, आपण किमोथेरपी ते टार्गेट थेरपीमध्ये गेलो. टार्गेट थेरपीमधनं इम्युनोथेरपीमध्ये गेलो. इम्युनोथेरपी म्हणजे जे माणसाची स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवते, जेणेकरून ते बॉडी कॅन्सरला फाईट करते, तर इम्युनोथेरपी. तर डेफिनेटली जेव्हा आपण थोडे ॲडव्हान्समेंट बघू तर
किंमत थोडं वाढली आहे. वाढले पण असं नाही आहे. काय होतं ना, जेव्हा पण हे ट्रीटमेंट येतं टार्गेट थेरपी, इम्युनोथेरपी, तर हे वेस्टर्न पीपल जे आहेत येस ते लोक आधी ट्रायल्स करतात आणि मग ते ड्रग आणतात. तेव्हा ती ड्रग खूप महाग असते. पण ज्या हिशोबाने जेव्हा ती इंडियात येते, आपल्या भारतात येते आणि जेव्हा आपले लोक त्याचा रिसर्च करून तसं सेम मॉलिक्युल बनवतात, तर ती किंमत 10 पट कमी होऊन जातं. बरं. आणि मग डेफिनेटली गव्हर्नमेंट स्कीम आयुष्यमान भारत म्हणा, MP जेव्हा जे आपल्याकडे आहे, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य, यात ती ट्रीटमेंट आम्ही बऱ्यापैकी कमी करतो. तर महागडे असं ट्रीटमेंट डेफिनेटली काही ड्रग्स आताही आहेत जे महाग आहेत, कारण त्याचा आता पेटंट नाही गेलाय. बरं. ज्या दिवशी त्याचं पेटंट फॉरेन कंपनीजचं जातं, इंडियन कंपनी आपलं ट्रीटमेंट म्हणजे आपले ड्रग बनवणं सुरू करतं. आणि कसं ना, आम्ही आधी ते ट्रायल्स करतो, बायोसिमिलर म्हणतो, की त्यांचा ड्रग आणि आमचा ड्रग सेम आहे की नाही. ओके. आणि लागलीच तो मग आपल्याकडे येतो. तर आता ट्रीटमेंट असा महागडा नाही आहे. वेरिंग फ्यू एक्सेप्शन्स आहेतच. जसं निदान म्हणजे किंवा एक पेशंट हा योग्य पद्धतीने बरा होऊ शकता आपल्या इंडियामध्ये सुद्धा, बरोबर? नक्कीच. या पद्धतीचे संपूर्ण ट्रीटमेंट आज आपल्याकडे अवेलेबल आहे. जेवढे वेस्टर्न वर्ल्ड आहे तेवढे त्याच्याहून चांगली किंवा त्याच्याहून इझिली ऍक्सेसिबल ट्रीटमेंट आपल्याकडे आहे. मी हे नक्कीच म्हणू शकतो. बरं. ऍक्सेसिबल हा वर्ड खूप महत्वाचा आहे, कारण आज जर तुम्ही बघाल ना, तर बाहेर देशात अपॉइंटमेंट मिळायलाच 1-1 महिना लागतो. हो, हे खरं आहे. आपल्याकडे तसं काही नाही आहे. आपल्याकडे लगेच अपॉइंटमेंट मिळतं. तिथे बाहेर म्हणजे बरेचसे माझे पेशंट जे बाहेरनं आले आहेत, की तिथे आम्हाला अपॉइंटमेंट नाही डॉक्टर. बरं. हा फरक खूप महत्वाचा आहे. हो, कारण कुठल्याही रोगाचं निदान हे योग्य वेळेत होणं गरजेचं आहे. अर्ली डिटेक्शन सेव्हज लाईफ. येस, हे आमचं टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं ब्रीथ वाक्य आहे. बरोबर. की अर्ली तुम्ही डिटेक्ट करा आणि कॅन्सर इज क्युरेबल. येस. असं काही पर्टिक्युलर एज क्रायटेरिया असतं का? म्हणजे आपण जसं आता तुम्ही नुकतंच म्हटलं की लंग कॅन्सर गुटखा, तंबाखू किंवा सिगारेट घेणाऱ्यांनाच होतं, पण असं काही आहे का की फॉर एक्झाम्पल 10 ते 15 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिला सुद्धा लंग कॅन्सर झालेला आहे, असं कधी काही केस तुम्हाला आढळली आहे का? तुमचा पहिला प्रश्न की फक्त गुटखा, तंबाखू यांनाच लंग कॅन्सर होतं असं नाही आहे. आता बरेचशा महिला लंग कॅन्सर आहेत जे कधीच काही सेवन नाही करत. बरोबर. तर हे तर काही म्युटेशन आहेत बॉडीमध्ये जे होतात. आणि आमचा एक पर्टिक्युलर ग्रुप आहे ज्याच्यात आम्ही म्हणतो की इंडियन फिमेल्स नॉन स्मोकर, जर त्यांना लंग कॅन्सर झालं म्हणजे नक्कीच काहीतरी एक म्युटेशन पॉझिटिव्ह असतं. बरं. ठीक आहे. तर हे एक झालं. तर असं जरूरी नाही की फक्त सिगरेट, बिडी, तंबाखूवाल्यांनाच लंग कॅन्सर होतं, पण त्यांची रिस्क जास्त आहे कॅन्सर होण्याची, लंग कॅन्सर होण्याची. पण असंही काही एक पर्सेंटेज आहे ज्यांना हे काही न करता पण त्यांना होतं. तर दॅट इज ड्यू टू म्युटेशन. ओके. दुसरं जे तुम्ही म्हणता की वयोगट, तर जी यंगेस्ट लंग कॅन्सरचा पेशंट मी पाहिलं ते 24 वर्षाचं. अगदीच लहान मुलांना होत नाही. 10-15 वर्षात नाही होत. बरं. 24-25 वर्ष, 27 वर्षापर्यंत आम्ही बघितलं. ओके. अदरवाईज इट्स अ डिझीज ऑफ मोस्टली ओल्डर एज, म्हणजे 50 प्लस, जे क्रॉनिक स्मोकर आहेत, बरेच वर्षापासून स्मोकिंग करतात किंवा बिडी घेत आहेत त्यांना. आणि दुसरं येतं सेकंड हँड स्मोक, म्हणजे फॅमिलीत जर आणखी कोणी स्मोक करत असलं आणि तुम्ही त्याचा एक्सपोज झाले कंटिन्युअस. पूर्वीच्या काळात म्हणजे बाया जे चुलीवर स्वयंपाक करायचे, त्याच्यामुळे पण त्या स्मोकने पण होतं. ऑक्युपेशनल हजार्ड आहे काही, त्याच्यामुळे होतं लंग कॅन्सर. पण डेफिनेटली विदाउट दॅट ऑल्सो लंग कॅन्सर कॅन हॅपन. ओके. आपण बहुतांश बघतो की जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होतं तेव्हा हेअरफॉल म्हणजे केस गळती हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर काय नेमकं कारण आहे, किंवा मग असा काही रेशो आहे की जसं 100 पेशंट आहे तर पूर्ण 100 पैकी 100 पेशंटला हा म्हणजे हेअरफॉल झालेले आहे किंवा केस गळती झालेली आहे, किंवा त्यावर उपचार म्हणून किंवा काहीतरी पहिलेच आपण क्युअर करू शकतो का त्याला? बघा कसं आहे ना की केस गळती हे एक टेम्पररी साईड इफेक्ट आहे किमोथेरपीचा. पण त्यातल्या त्यात वेगवेगळ्या कॅन्सरचं वेगवेगळ्या किमोथेरपी रेजिम्स आहेत आणि केस जाण्याचे जे इन्सिडेंट आहे ते पण वेगळे आहे. जसं जर मी स्तनाचं कॅन्सरचं गोष्ट करतो तर मी माझ्या पेशंटला म्हणतो की जर तुमचे केस नाही गेले तर समजायचं डॉक्टरनी बरोबर औषध नाही दिलं. बरं. पण तेच जर मी लंग कॅन्सर पेशंटला म्हणतोय, मी त्यांना सांगतो तुमचे केस जाणार नाही, कारण ड्रग्स डिफरंट आहे, प्रोटोकॉल डिफरंट आहे. तर लंग कॅन्सरमध्ये बहुधा इनिशियल ट्रीटमेंटमध्ये केस नाही गळत. बरं. पण तेच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आम्हाला नक्की माहिती आहे की मी त्यांना सांगतो की आज हे आहे, 15 दिवसांमध्ये तुमचे केस गळती सुरू होणार आहे, घाबरायचं नाही, शॅम्पू त्याच्या आधीच करायचं, नाही तर शॅम्पू चिपकून जातो. म्हणजे मी इथपर्यंत सांगतो पेशंट. नाहीतर तुमचं समजायचं जर केस नाही गेले तरी डॉक्टरने बरोबर ट्रीटमेंट नाही दिली. पण त्यानंतर त्यांना हे पण सांगतो की बघा हे टेम्पररी आहे, ज्या दिवशी माझा किमो संपेल त्या दिवशी तुमचे केस येणं परत सुरू होईल, नक्कीच सुरू होईल आणि याच्यावरून चांगले केस येतील. केस गळतीच का बरं?
बघ, कसं आहे ना की याला आमच्या मेडिकल टर्ममध्ये ॲलोपेशिया म्हणतो आम्ही. ओके. तर आपण हे आणि केस गळती किमोथेरपीचं साईड इफेक्ट आहे, हो. नॉट विथ टार्गेट और इम्युनोथेरपी जे आजकाल आम्ही खूप जास्त बरं. वापरतो. तर जे काय होतं ना की बरेचसे जे ड्रग्ज आहेत जे आपण IV देतो, हां. हे काय करतात, सेल सायकलला इनिबिट करतात. आपली एक सेल सायकल असते, त्याचे डिफरंट फेजेस असतात, त्याला जाऊन इनिबिट करते. त्याच्यामुळे कसं ना, जेव्हा आपण किमोथेरपी देतो ते संपूर्ण शरीरावर ॲक्ट करतं. तर ते नॉर्मल सेल्सला पण मारतं आणि कॅन्सर सेल्सला पण मारतं. पण काय कॅन्सर सेल परत जिवंत नाही होऊ शकत, नॉर्मल सेल्स परत रिग्रो होतात नॉर्मल सेल्स, आणि म्हणून ओके. ते साईड इफेक्ट आहे त्याचा, बरं. ॲलोपेशिया. असं असतं का की कॅन्सर पेशंट रिकव्हरी नंतर परत त्याला कॅन्सर होण्याचे चान्सेस असतं का? हे बघा, कसं आहे ना की दर कॅन्सरचं परत येण्याचे चान्सेस आहेत. फक्त ते डिपेंड असते की आपण कुठल्या स्टेजला त्याला पकडलं आहे. बरं. तर जर मी असं म्हणतोय की दर कॅन्सरला परत यायचे चान्सेस, म्हणजे आता जर आपण एखाद्या कॅन्सरला स्टेज 1ला पकडलं, हो. तर त्यांच्यातही 5 ते 10% चान्सेस असतात की त्यांना परत येऊ शकतो. पण आपण आजच्या घटकेला ते नाही सांगू शकत की तुम्ही 90मध्ये येता की तुम्ही त्या 5 ते 10मध्ये येता. ओके. ते कोणी नाही सांगू शकत. डिपेंड्स. तसंच जर स्टेज 2मध्ये आपण एखादं, तर ते 20% चान्सेस आहे परत येण्याचे. स्टेज 3मध्ये ऑलमोस्ट 40 ते 50%, म्हणजे 50% लोकांना येणार, 50ला नाही येणार. पण आपण आजच्या घटकेला ते नाही ते सांगू नाही. शकत. बरं. आणि स्टेज 4 म्हणजे जो ऑलरेडी पसरलेला आहे, ज्याला आपण पूर्णपणे क्युअर नाही करू शकत. ओके. तर म्हणून तर आहे की स्टेज तुम्ही आधी पकडा, कमी स्टेजवर पकडा कॅन्सर, बरं होण्याचे चान्सेस जास्त, रिकरन्सचे चान्सेस कमी. बरोबर. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की कॅन्सर जेव्हा कुठल्याही पेशंटला डिटेक्ट होतं, तर सर्वात महत्त्वाचं आहे मेंटल म्हणजे स्टेबिलिटी असणं. तर यात घरच्यांचा, फॅमिलीचा काय रोल असायला पाहिजे? काय सांगाल तुम्ही? मी म्हणेल सर्वात इम्पॉर्टंट रोल फॅमिलीचा आहे. सर्वात महत्त्वाचा रोल हा फॅमिलीचा आहे. जर एखाद्याला कॅन्सर होतो, त्याला जे इमोशनल सपोर्ट आपण म्हणतो, ते फॅमिलीशिवाय आणखी कोणी नाही देऊ शकत. म्हणजे मी कितीही चांगलं बोललो माझ्या पेशंटशी, किती पण, म्हणजे मला बरेचसे पेशंट म्हणतात की सर तुमच्या ओपीडीतनं गेल्यावर हसून जातो पेशंट. हो. पण ते टेम्पररी आहे. बरं. खरा जो सपोर्ट आहे, जो सहकार्य, ते घरच्या लोकांचा आहे. त्यांच्यासोबत जे येणारे आहेत व्हिजिट्सला डॉक्टरला, ते जे इमोशनल त्यांना मिळतं, इमोशनल सपोर्ट, त्यांच्यासोबत जेव्हा ते किमोथेरपीसाठी थांबतात आणि घरी जाऊन जसं त्यांचं ते सर्व जे देखभाल करतात, ते खूप महत्त्वाचं आहे. तर इमोशनल सपोर्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि त्यातल्या त्यात एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला हवा. एखादा पेशंट सारखा विचार करता येईल की डॉक्टर मला कॅन्सर परत तर नाही येणार, मला हे, तर ते खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट येतं त्याच्यात. ओके. मी नेहमी माझ्या पेशंटला म्हणतो की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, रिकरन्सचा विचार करायचा नाही, ते आपल्या हाती नाही आहे. बरोबर. मी त्यांना सांगतो माझं काम आहे ट्रीटमेंट करणं, हो. तुमचं काम आहे ट्रीटमेंट करणं. रिकरन्सचा विचार तुम्ही कराल तर तुम्ही आताचंही जे आहे ते पण तुम्ही लॉस होईल तुमचं. लॉस होईल तुमचं. बरोबर. तर ते विचार करायचाच नाही. आणि म्हणून यासाठी फॅमिली खूप इम्पॉर्टंट. त्यांना ते सांगणं फॅमिलीला की तुम्ही यांना पॉझिटिव्ह ठेवा. किमोच्या वेळेला जेवण नाही होत, तुम्हाला तुमचं काम आहे ते. मी एखाद्या पेशंटला रेडिएशनमध्ये म्हणतो की बघा यांचं वजन कमी झालं ते तुमची चूक, यांची नाही. हो. कारण ते तर नाही खातील, पण तुम्ही किती त्यांचं वजन कमी बरोबर. होऊ नाही देत ते तुमच्यावर आहे. हो. जर तुम्ही त्याचं वजन कमी झालं, तुम्ही फेल आणि मी पण फेल. बरोबर. या शब्दातच मी त्यांना सांगतो. म्हणजे बरेचदा असतात ना की तोंडाचे कॅन्सरवाले हो. रेडिएशन घेतात, हो. हो. नडी असते तर वजन कमी होतं. हो. तर हे घरच्या लोकांना एकदा जर का आपण समजावलं ना की नाही, तुम्ही पॉझिटिव्ह राहा, हे सर्व काही बरं होणार आहे, आणि तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह ठेवा, याचा खूप फरक पडतो. बरं. आपल्याला माहिती आहे की आपण ना घरेलू नुसके जे आहे, इंडियन मेंटॅलिटी आहे की काहीतरी एक्सपेरिमेंट घरी करतच असतात, बरोबर. तर लंग कॅन्सरमध्ये असं काही आहे का की विदाऊट एनी ट्रीटमेंट, किंवा जसं म्हटलं तुम्ही किमो आहे किंवा म्हणजे नाना प्रकारचे ट्रीटमेंट आहेत, ते म्हणजे न घेता आपण कॅन्सरला बरं करू शकतो का? नाही, खरंच नाही. कारण काय ना, बघा हे जे ट्रीटमेंट आहे ॲलोपॅथीमध्ये, किमोथेरपी, टार्गेटेड इम्युनो, हे सर्व एवढं ट्रायल झाल्यावर आलेली ट्रीटमेंट आहे. हो. आणि याचे रिझल्ट्स आहेत आपल्याकडे. आता कॅन्सरची ट्रीटमेंट न घेता तुम्ही घरेलू नुसक्याने तुम्ही कॅन्सर बरा नाही करू शकत. हां, तुम्ही जे किमोथेरपीने झालेले जे साईड इफेक्ट्स आहेत, त्याला तुम्ही कमी करू शकता. बरं. मला बरेचसे पेशंट विचारतात, डॉक्टर आम्ही याच्यासोबत थोडं आयुर्वेदिक घेऊ का, थोडं हो. होमिओपॅथिक घेऊ का, थोडं नॅचरोपॅथिक घेऊ का. तर आय एम नॉट अगेन्स्ट एनी पॅथी. येस. एव्हरीवन हॅज देअर इम्पॉर्टन्स. मी त्यांना ते सांगतो की मी अगेन्स्टमध्ये नाही, बरोबर. पण तुम्ही एका वेळेला एकच ट्रीटमेंट घ्या. कारण आज मला माहिती आहे माझ्या किमोथेरपीने काय साईड इफेक्ट होणार आहे. मला माहिती आहे या दिवशी WBC कमी होतील, प्लेटलेट्स कमी होतात, ताप येतो कधी, किंवा काय डायरिया होतो, हे मला पण जर का तुम्ही मिक्स कराल दुसरी पॅथी, मला इंटरॅक्शन नाही माहिती, मला माझ्या औषधांचं इंटरॅक्शन माहिती ना, ड्रग इंटरॅक्शन, त्याच्याने काय झालं, पहिला हे तर किमोवरच येतो की किमोमुळेच झालं आहे म्हणून. हो. बरोबर. तर ते गोष्ट आहे जे मी त्यांना सांगतो. आणि म्हणून हे जे घरेलू नुसके हे साईड इफेक्टसाठी ठीक आहे.
ओके. पण नॉट ॲज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट. येस, बरोबर. असा पर्टिक्युलर कुठला म्हणजे अनुभव आहे का आता, म्हणजे गेल्या इतक्या वर्षापासून तुम्ही कॅन्सर पेशंटला ट्रीट करतात, त्यांच्या रोगाचं निदान करतात, तर असा काही एक्सपिरियन्स किंवा काही इन्सिडेंट तुमच्यासोबत झाला असेल की एक लास्ट टू लास्ट स्टेजवर पेशंट तुमच्याकडे आलेला आहे, जसं तुम्ही म्हटलं की 4th स्टेज, आणि तो पूर्ण टोटली बरा होऊन गेलेला आहे, असं काही इन्सिडेंट आहेत का? अर्थातच. म्हणजे मला आठवतं 2015ची गोष्ट आहे आणि एक माझा मित्र आला आहे की अरे अमोल, ती पेशंट खूपच बॅड आहे, तिला हे केलं आहे, एक हॉस्पिटलमध्ये सांगितलं ती घरी आहे, तू एकदा येऊन बघ. तर मी पण नवीन होतो तर मी पण गेलेलो की ठीक आहे, मी मित्र आहे तर जा. हो. आणि त्या काकू अगदीच ऑक्सिजनवर असे पडून होते, ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट होते ते. आणि एकच होतं की त्यांनी कधीच किमोथेरपी काही घेतलं नव्हतं, ब्रेस्टची ट्रीटमेंट त्यांनी काहीतरी आपलं नॅचरोपॅथीमध्ये होते ते. काका म्हणायचे नाही याच्याने काय होतं. आणि त्या काकू तब्बल 3 वर्ष जगल्या. त्यानंतर त्यांना खूप काउन्सिल करून आणलं हॉस्पिटलला. आधी छोटं डोस किमो देऊन, असं वीकली किमो देऊन, असं आणत ते 3 वर्ष. म्हणजे त्यांनी माझ्या एका प्रोग्राममध्ये रॅम्प वॉक केला आहे माझ्याबरोबर. अरे वा. डेफिनेटली 4th स्टेज होता तर मी त्यांना पूर्णपणे क्युअर नाही करू शकत, पण होते त्या 3 वर्ष त्यांनी जे क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची इम्प्रूव्ह झाली ओके. त्यांनी बघितलं. तर असं होतं. पण ते शिवाय ट्रीटमेंट नाही, म्हणजे तिला बरोबर. कधीच काही कॅन्सरचं ट्रीटमेंट नव्हतं मिळालं. बरं. खानपानमध्ये काही रिस्ट्रिक्शन असतं का? कुठलाही डिझीज आपल्याला जर बरा करायचा असेल तर त्यामध्ये, आणि स्पेशली लंग कॅन्सरचा जर आपण विचार केला तर? हे बघा कसं आहे ना की आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो कॅन्सरचं तर डेफिनेटली इम्युनिटी, जसं मी सांगितलं की आम्ही किमोथेरपीमुळे WBC कमी होतात, प्लेटलेट्स कमी होतात. WBC आपलं मेन व्हाईट सेल काउंट, हो. हे मेन डिफेन्स आहे बॉडीचं. ते कमी झाल्यावर इन्फेक्शन आपण लवकर पकडतो. तर बऱ्याचदा आम्ही म्हणतो की बऱ्याचदा म्हणजे नेहमीच आहे की बाहेरचं नाही खायचं. बरं. तुम्ही घरी सर्व काय बनवून खाऊ शकता. मसाले कमी करा, थोडं तेल कमी करा, पण घरचं खा. बाहेर जाऊन खायला कोणी कसे बनवतात, हो. कसं किती ते हायजेनिक असते, ते एक बरोबर. प्रॉब्लेम असतो आम्हाला. बाकी असं खाण्यावर काही बंधन नाही आहे की तुम्ही हे नाही खाऊ शकत, ते नाही खाऊ शकत, पण ओके. फक्त हायजेनिक फूड खा. आणि म्हणूनच बाहेर नाही देऊ शकत, कारण लोकांचं काय कॉन्टॅक्टमध्ये येतात, हो. इन्फेक्शन लवकर पकडतं, हो, यांची ते पण- प्रतिकारशक्ती कमी आहे. हो, हो, हो. पेशंटची बरोबर. प्रतिकारशक्ती हां. ऑलरेडी किमोनी कमी आहे. हो. त्यावर आपण ते WBC कमी झाले तर आणखी प्रतिकारशक्ती कमी. त्यात तुम्ही बाहेर गेले गर्दीमध्ये एका दुसऱ्याशी इन्फेक्शन लवकर कॅच होतं. हो. म्हणजे बऱ्याचदा मला प्रश्न विचारतात, सर आम्ही किचनमध्ये जाऊ शकतो का? लहान मुलगा आहे घरी त्याच्यासोबत. म्हटलं बघा, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही आहे, तुमच्यामुळे त्यालाही त्रास नाही आहे, बरोबर. पण त्याला सर्दी झाली तुम्ही लवकर पकडा, हो. त्यामुळे तुम्ही लांब राहा. बरोबर. अदरवाईज तर तुम्ही त्यासोबत जेवण करा, हो, सर्व हो. करा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे फक्त त्यांना खरंच- इन्फेक्शन असलं तर तुम्ही लावा. हो, बरोबर. म्हणजे मला बरंच म्हणावं लागतं की कॅन्सर ही लागट बिमारी नाही. मी 18 वर्षापासून तेच बघतोय. हो, लिटरली मी या वर्डमध्ये त्यांना सांगतो की ही लागट बिमारी नाही आहे. बरोबर. हे तर आपल्या बॉडीत काही चेंजेस आहे त्यामुळे झालं हो. आहे. याच्यामुळे त्याला होणार असं नाही आहे. जर मी म्हणजे तोंडाचा कॅन्सर ते तंबाखूमुळे वगैरे होतं, पण अदरवाईज जे कॅन्सर होतात बाकी ते कधीच, आणि इव्हन तोंडाचा कॅन्सर हे लागट बिमारी नाही. ते झालं. फक्त आपल्याला त्यांना चांगल्याने सपोर्ट करून त्यांचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचं आहे त्यांच्यामध्ये, आणि त्यांची ट्रीटमेंट बरोबर करायची आहे. त्यांच्यामुळे आपल्याला काही त्रास हा कधीच नाही. फक्त आपल्याला काही सर्दी खोकला किंवा घरी लहान मुलांना असला तुम्ही त्यांना लांब ठेवा त्यांच्यावर, कारण पेशंटला लवकर पकडतात. हो. पण अदरवाईज असं काहीच नाही. आपण जेव्हा लंग कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करतो तर एकंदरीतच जो कालावधी असतो क्युअर व्हायचा तो किती असतो? हे बघा कसं आहे ना की वेगवेगळ्या ट्रीटमेंटचं हो. वेगवेगळ्या स्टेजचं वेगळं असतं. हो. जसं स्टेज 1मध्ये सर्जरी करून घेतली, नंतर आम्ही बऱ्याचदा काही देत नाही. स्टेज 2 स्टेज 3मध्ये आम्हाला आधी किमोथेरपी द्यावं लागतं, मग सर्जरी किंवा किमो रेडिएशन. तर म्हणजे एव्हरेज असं पकडल्यानंतर 6 महिन्याचं ट्रीटमेंट आहे जे क्युरेटिव्ह आहे. बरं. पण जर एकदा स्टेज 4मध्ये गेलं तर दॅट इज ट्रीटमेंट इज कंटिन्यू. म्हणजे ओके. त्याच्यात बंद नाही करू शकत आपण. बरं. कारण आपण जिथे बंद केलं ते रिकरन्सचे चान्सेस होतात, कारण स्टेज 4मध्ये आपण काढत नाही हो. पूर्णपणे. तर म्हणून असं ट्रीटमेंट व्हेरीज, म्हणजे डिफरंट स्टेजेसमध्ये, आणि डिफरंट कॅन्सरचं ट्रीटमेंट ड्युरेशन वेगवेगळं आहे. बरं. फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी पेशंटची काळजी ही कशा पद्धतीने घेतली पाहिजे? कारण की बहुतांशदा असं होतं की आपल्याला म्हणजे फॅमिली मेंबर सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात, तर त्यांनी काळजी कशी घेतली पाहिजे पेशंटची, की जेणेकरून त्याला रिकव्हरी रेट हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल त्याचा, किंवा परत कॅन्सर त्याला होणार नाही? बघा, फॅमिलीचा रोल तर आहेच, इम्पॉर्टंट रोल आहे. पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणण्यापासून तर त्यांच्या घरी कशी देखभाल करायची, हो. त्याचं जेवणापासून सर्व. त्याशिवाय जे इम्पॉर्टंट आहे कॅन्सरमध्ये ते आहे फॉलोअप.
म्हणजे एखाद्याला असं वाटलं की ट्रीटमेंट संपली आता आम्ही कधीच नाही येऊ, असं नाही. ते राहतात. हो. ते तिथेच फॅमिलीचा इम्पॉर्टंट रोल आहे की तुम्ही त्यांना कसं फॉलोअप. आमचं कॅन्सरमध्ये, कर्करोगाच्या ट्रीटमेंटमध्ये फॉलोअप हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. बरं. पण काय बऱ्याचदा असं होतं की नाही आता झालं ट्रीटमेंट संपलं आता मी येणार नाही डॉक्टर, हो. आणि हे चुकीचं आहे. तुम्हाला दर 3 महिन्या म्हणजे आमचा एक प्रोटोकॉल असतो की पहिल्या वर्षाला 3 महिन्यात एकदा बोलवतो, बरं. दुसऱ्या वर्षाला 4 महिन्यात, मग 6 महिन्यात, असं आम्ही 5 वर्ष फॉलोअप ठेवतो त्यांचा पेशंटचा. कारण जर ते फॉलोअपला मिस झालं आणि नंतर सडनली काय झालं तर मग ते होतं की अरे डॉक्टर तुम्ही सांगितलंच नव्हतं आम्हाला यायचं आहे. तर फॉलोअप हा खूप इम्पॉर्टंट. आणि याच्यासाठी घरच्या लोकांना आपण जरी एकदा पेशंटला, कारण काय होतं बऱ्याचदा असं होतं पेशंटला की आता मला हॉस्पिटलला नाही यायचं, ते राहतात आता मी की थकलो, बाबा मी थकलो आहे आता. आता मी नाही येणार. हो, बरोबर. पण ते फॅमिलीला ते सांगणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला काय येणं आहे. आणि बरेचसे असे पण आहेत की डॉक्टर आता आपण पेट स्कॅन कधी करू, आता पेट स्कॅन कधी करू. त्यांनाही समजलं की आपण एवढ्या तर पेट स्कॅन नाही करत. एक काय महत्त्वाचं आहे ते फिजिकल एक्झामिनेशन. हो. तुम्हाला काही त्रास आला तरच आपण बाकीचा टेस्ट करतो, पण ते डॉक्टरकडे येणं हे महत्त्वाचं आहे. हो. तर ते फॉलोअप हे फॅमिलीचा इम्पॉर्टंट रोल आहे. बरोबर. त्यांच्यासोबत जे केअर गिव्हर आहे पेशंटचा, जो ॲक्च्युअल केअर गिव्हर आहे, हम्म. त्याला ते समजावणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला यांना हॉस्पिटलला आणायचं आहे. जरी ट्रीटमेंट संपली पण आम्हाला बघावं लागतं, हो. काही टेस्ट करून बघावे लागतात बरेचदा की काय सुरू आहे. जसं एक असतं की बहुतांश पेशंटचं की बाबा चला ठीक आहे कॅन्सर झाला, कॅन्सरचं निदानसुद्धा झालं आणि परत मग ते आपल्या डेली रुटीन आपण जे म्हणू शकतो त्यांचं स्मोकिंग आहे किंवा याच्यावर परत येतात. तर ते कितपत हानिकारक आहे असं तुम्हाला वाटतं? 100% हानिकारक आहे. जर ते आपल्या डेली स्मोकिंगला परत सुरू केलं तर. हो, आहेच म्हणजे आहेत नक्कीच. आणि म्हणून तुम्हाला आम्ही त्यांना माहीतच आधी असेल. सांगतो, म्हणजे बऱ्याचदा मी त्यांना सांगतो की हे का झालंय तुम्हाला, जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी हे सांगेन. हो. आणि मग त्यांचं उत्तर पण मी ते सोडलं होतं 1 वर्षापूर्वी. अरे पण काय ते हो. 15 वर्षापर्यंत जे घेत आहे त्याचं त्याचं काय, काय? त्याचा इफेक्ट नाही झाला. हां तुम्ही क्विट केलं तर तुमचं रिकव्हरी फास्ट होईल, हो. पण तुम्ही परत सुरू केलं तर परत ते येणारच आहे. हो. ते खूप महत्त्वाचं आहे त्यांना ते समजावून. आणि म्हणून मी त्यांना तोंडावर म्हणतो की तुमचं याच्यामुळे झालं आहे, हे कारण आहे, आणि हे तुम्ही बंद नाही केलं तर परत होणार. आणि कॅन्सर एकच चान्स देतो, हो. फर्स्ट चान्स इज द बेस्ट चान्स. ओके. हे त्यांना बजावून सांगावं लागतं मला की आपल्याला एक चान्स मिळाला आहे, आपल्याला ते झालं आहे सर्व, आता तुम्ही परत ते सुरू करणार ते परत येणार, आणि मग मला माहिती नाही समोर काय. बरं. आणि असं काही पर्टिक्युलर असतं का की जसं फॉर एक्झाम्पल 70+ किंवा 80+ कुठल्याही पेशंटला जर कॅन्सर, बेसिकली आपण लंग कॅन्सरबद्दल आज चर्चा करत आहे, जर तो झाला तर त्याचा रिकव्हरी रेट काय आहे क्युअर होण्याचं? बघा कसं आहे ना की 70 इयर्स और 80 इयर्स म्हणजे थोडे एल्डरली, हो. सिनियर सिटीजन. हो. तर त्यावेळेला जर कॅन्सर झाला तर आपल्याला एक तर आधी स्टेज बघावं लागतं, कुठल्या स्टेजला स्टेजवर आहे? आणि त्यांची जी ट्रीटमेंट घेण्याची जी क्षमता आहे ती पण आपल्याला बघायची. आमच्या भाषेत आम्ही म्हणतो परफॉर्मन्स स्टेटस कसं आहे. म्हणजे मी एखादं ट्रीटमेंट देईल तर, पण त्याच्याने ते असं नाही ते आणखी बेडवर येऊन जातील. कारण आमची जी ट्रीटमेंट असते ते दोन फॅक्टर्स असतात. एक पेशंट रिलेटेड की पेशंटचं जनरल कंडिशन कशी आहे, ते आपलं स्वतःचं काम करू शकतात काय, चालू फिरू शकतात काय, त्यांना आणखी कोमॉर्बिडिटीज काय आहे, BP शुगर त्या वयात ते पण होतं, हो, ते पण महत्त्वाचं. हार्टचं काय आहे, हो. कारण आमचे बरेचसे औषधं त्याच्यामुळे आम्ही त्यांना देऊ नाही शकत. आणि दुसरं डिझीज रिलेटेड म्हणजे कॅन्सर कुठल्या स्टेजला आहे. एक असतं की आम्ही जर संपूर्णपणे बरं करू शकलो त्यांना, म्हणजे क्युअर करू शकलो, तर आम्ही मग म्हणतो की ठीक आहे आपण ही रिस्क घेऊ, थोडं टॉक्सिसिटी होईल पण आपण करू. बरं. पण जर मला माहिती आहे की तो ट्रीटमेंट कॅन्सर तो पूर्णपणे बरा नाही होणार आहे, कारण तो फोर्थ स्टेजला आहे, तर अशा वेळेला मग आम्ही त्यांना ॲग्रेसिव्ह किमोथेरपी पण देत नाही. त्यांना काहीतरी ओरल टॅबलेट्स किंवा असं की आपण त्यांचं लाईफ जेवढं प्रोलॉंग करता येते करू, पण त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तर जे एल्डरली पेशंट्स आहेत त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ ही आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे रादर दॅन प्रोलॉंग. बरं. 4 महिने कमी चालेल, पण ते 4 महिने जे आहेत ते क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची सर्वांसोबत मिळून राहणं ते महत्त्वाचं. ते महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि एकंदरीतच आनंददायी वातावरण असणं सुद्धा गरजेचं आहे कुठल्याही पेशंटला रिकव्हरी होण्यासाठी. म्हणजे ते म्हणतात ना की जेवढं औषध गरजेचं आहे तेवढं ॲटमॉस्फिअर सुद्धा गरजेचं असते. बरोबर. एक मेसेज तुम्ही आपल्या दर्शकांना काय देऊ इच्छिता की लंग कॅन्सर होऊ नये, आणि दुसरं जर तुम्हाला लंग कॅन्सर डिटेक्ट सुद्धा झाला तर तुम्ही त्याचं निदान कशा पद्धतीने करू शकाल? नक्कीच. तर बघा लंग कॅन्सर याचे जर मी म्हणजे सांगितलं की सर्वात कॉमन रिस्क फॅक्टर्स काय, तर टोबॅको अँड रिलेटेड प्रोडक्ट्स, बीट स्मोकिंग, बीट एनी फॉर्म ऑफ टोबॅको. आणि ज्यांना हे याच्याशिवाय कॅन्सर होतो ते आपल्या हाती नाही आहे, पण डेफिनेटली जर आपण ते अर्ली डिटेक्ट केलं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. कारण जसं मी सांगितलं की लंग कॅन्सर हा खूप ऑन्कोजेनली ॲडिक्टेड ट्यूमर आहे, म्हणजे बरेचसे म्युटेशन्स आहेत त्याच्यात, आणि त्या बऱ्याचशा म्युटेशनवर आपल्याकडे औषधं आहेत, टार्गेट थेरपी आहेत, इम्युनोथेरपी आहे.
तर ते पूर्णपणे बरं होऊ शकतं जर का आपण त्याला योग्य त्या स्टेजवर पकडलं आणि त्याला ट्रीटमेंट सुरू केली तर. पण जर तुम्ही त्याच्याशी लांब गेले किंवा तुम्ही त्याला अवॉइड केला आधी, जर तुमच्या सिम्पटम्सला अवॉइड केलं, जसं लंग कॅन्सरचे सिम्पटम्स मेन म्हणजे काय, दम लागणं, खोकला, त्याशिवाय थुंकीत रक्त येणं, अनएक्सप्लेन वेट लॉस बऱ्याचदा, हे सर्व सिम्पटम्स आहे. तर तुम्ही जर तुम्हाला असं वाटतं की नाही बरं नाही होते आहे, इमिडिएटली तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा, तुमच्या फॅमिली फिजिशियनशी. त्यांना वाटलं ते समोर रेफर करतील, पण ते तुम्ही करा. तुम्ही त्याला अवॉइड नका करू कुठल्याच सिम्पटम्सला. आणि लंग कॅन्सर हे आता जे नवीन ट्रीटमेंट ॲडव्हान्समेंट आलं आहे आपल्या ट्रीटमेंटमध्ये, डायग्नोसिसमध्ये, डायग्नोस्टिक आणि थेरपॅटिक दोन्ही, त्याच्याने बऱ्यापैकी आपण लाईफ प्रोलॉंग करू शकतो इवन इफ वी डिटेक्ट ॲट स्टेज 4. आणि अर्ली स्टेजमध्ये डेफिनेटली तो पूर्णपणे बरा होतो. फक्त तुम्हाला योग्य तो सल्ला घ्यायचा, योग्य त्या डॉक्टरांकडे जायचं, हे महत्त्वाचं. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही आज म्हटलं की कुठलाही रोगाचं जर निदान झालं तर उपचार हे वेळेत होणं गरजेचं आहे. तर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. तुम्ही आलात, एकंदरीतच लंग कॅन्सर झाल्यानंतर काय आपल्याला त्यावर उपचार करता येणार याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. नक्कीच यावर सगळेजण विचार करणार. तर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.